आणि आता बातमी आहे तरुणांच्या सेलिब्रेशनची। नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये दिल्लीसह देशामध्ये जे विद्यार्थी आंदोलन सुरू होतं त्या लढ्याला काल मोठं यश मिळालं। धर्मेंद्र प्रधानांनी शिक्षण मंत्री पदाचा राजीनामा दिला आणि विद्यार्थ्यांनी दिल्लीतलं आंदोलन मागे घेतलं। पण त्या मिनिटापासून देशातल्या तरुणांनी जे सेलिब्रेशन सुरू केलंय त्याचाच एक अंक आज मुंबईतही दिसला। खरं तर आज मुंबईमध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मोर्चाचं आयोजन केलं होतं, पण त्यांची सर्वात मोठी मागणी कालच मान्य झाली। त्यामुळे ठाकरेंनी मोर्चाऐवजी सभेचं आयोजन केलं। सकाळी 10ची वेळ ठरली, पण जेन झी सकाळी 8 वाजताच शिवाजी पार्कात पोहोचली। तरुणांमध्ये कमालीचा उत्साह होता। त्यांच्या संघर्षाला यश आलंय हे त्यांच्या चेहऱ्यावरून दिसत होतं। दिल्लीमध्ये दीपकी आणि राज्यात ठाकरेंनी विद्यार्थी आंदोलनाला नेतृत्व दिलं, शिवाय विद्यार्थ्यांना विश्वासही दिला। त्यामुळेच ठाकरेंनी सभेचं आवाहन करताच शिवाजी पार्क परिसरामध्ये प्रचंड गर्दी जमली। सकाळी 10:30च्या सुमाराला सगळेच ठाकरे मंचावर पोहोचले। राज ठाकरेंनी भाषणाला सुरुवात केली। नीट पेपरफुटीनंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्यात। त्यांची नावं घेत राज ठाकरेंनी सगळ्यांना आदरांजली वाहिली, तर उद्धव ठाकरेंनी विद्यार्थी लढ्याची पुढची दिशा स्पष्ट केली। ही झाली नेत्यांची बाजू। आता दुसरी बाजू ही होती विद्यार्थ्यांची। विद्यार्थी आंदोलनाच्या यशाचं सेलिब्रेशन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं जेन झी शिवाजी पार्क परिसरामध्ये जमा झाले। अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकलेले आहेत आणि ही संघर्षाची सुरुवात झालेली आहे। हा संघर्ष भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे की एका झुरळाने हुकुमशहाला नमवलेलं आहे। अर्थमंत्री आपल्या निर्मलाबाई घसरत्या रुपयाबद्दल बोलत नाहीत, महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपर फुटीचे फायदे समजून सांगतायत। राजनाथ संरक्षण मंत्री देशाच्या संरक्षणाची बोंब, पण धर्मेंद्र प्रधानच्या संरक्षणासाठी पुढे आलेले। आपले खड्डा मंत्री नाही, रस्ता मंत्री ते इथेनॉलवरती बोलतायत। हा पुढचा विषय नक्की आहे, इथेनॉलवरती बोलतायत ते। तुम्ही जे आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलं आणि पेटवलेल्या ज्या आंदोलनाला यश आलं त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी म्हणून तुम्ही सर्वजण इकडे हजर झालेले आहात। मी कालच म्हटलं होतं की या देशातले जेनझी हे सरकारच्या झंझ्या कशा उपटतात हे आपल्याला या आंदोलनातनं कळलं। मुंबईच्या सर्व पोलिसांचे मी आभार मानतो की त्यांनी अत्यंत उत्तम सहकार्य केलं। मला असं वाटतं की हाच महाराष्ट्रामधला आणि दिल्लीमधला फरक आहे की महाराष्ट्राचे पोलीस आमचे कसे आहेत आणि दिल्लीचे पोलीस कसे आहेत हे आता जगाला कळलं। त्यामुळे पोलीस संपूर्ण यंत्रणेचे आम्ही आभार मानतोय। तर ठाकरेंच्या अभिनंदन सभेवरून सत्ताधाऱ्यांनी टोले लगावलेत। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर कसा निशाणा साधलाय बघूया। मला मोदीजींना सांगायचं की मोदीजी की आता तरी देशाकडे लक्ष द्या। ते तुमचे मंत्री त्यांचं काम सोडून पक्ष फोडण्यामध्ये बिझी आहेत, त्यांना म्हणा आता देशाचं काम करा। मला असं वाटतं की अशा प्रकारचे डायलॉग्स हे गेल्या 10 वर्षात त्यांनी अनेक वेळा मांडलेले आहेत, पण त्यांचे डायलॉग्सचा कोणावरही असर होत नाही। संपूर्ण भारत मोदीजींच्या पाठीशी आहे। एक रात्री 1 वाजता टाकलेला मोदीजींचा व्हिडिओ हा इंस्टाग्रामचे जगातले रेकॉर्ड तोडतो। याच्यावरूनच लक्षात येतं की भारत कोणाच्या पाठीशी आहे। चला काही हरकत नाही, त्यांना सेलिब्रेशन करता काहीतरी कारण मिळालं याचा मला आनंद आहे आणि आम्ही देखील आनंदी आहोत। शेवटी अशा प्रकारचे जे प्रश्न असतात हे कुठल्या व्यक्तीचे कुठल्या पक्षाचे प्रश्न नसतात, तर हे तरुणाईला भेडसावणारे प्रश्न आहेत। आता आग लागलेली आहे, विझून देऊ नका, हे काय आहे? देशामध्ये अराजकता पसरवण्याची जे काय तुमचा प्रयत्न आहे तो यांचं आपल्या विद्यार्थ्यांचं आंदोलन संपल्यामुळे मागे घेतल्यामुळे ते निराश झालेले आहे आणि म्हणून अशा प्रकारच्या दुसऱ्याच्या ते म्हणतो ना आपण बेगाना शादी में अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारचा हा विषय आहे। मनसे आणि उभाटाच्या मोर्चामध्ये कुठल्याही पक्षाचा झेंडा नसला तरी संजय राऊत तुमचा अजेंडा ठरलेला आहे आणि तुमचा अजेंडा आदित्य ठाकरेंचं करिअर सेट करणं
अमित ठाकरेंचं करिअर सेट करणं यासाठी मनसे आणि उभाटा गटाकडनं जेएनजीच्या नावाखाली हे आंदोलन हायजॅक करण्याचा प्रयत्न केला जातोय. हम दो हमारे दो म्हणजे ते उद्धव ठाकरेचा मुलगा, राज ठाकरेचा मुलगा, हम दो हमारे दो असे ते एकत्रित आले 2 लेकरांचं प्रमोशनसाठी. बेगाने शादियों में ये 4 अब्दुल्ले दीवाने, बेगाने शादियों में ये 4 अब्दुल्ले दीवाने अशी यांची गत झालेली आहे.